असंही संदीप देशपांडे म्हणाले। मनसे, ठाकरे सेना आणि मराठी एकीकरण समितीचा हा मोर्चा अमराठी व्यापाऱ्यांच्या मुजोरीला त्या दिवशी जो मोर्चा काढण्यात आला होता त्या मोर्चाला हे मोर्चाद्वारे उत्तर आहे। आदरणीय राजसाहेबांना वंदन करून तुमच्याशी बोलतो। खरं तर मगाचपासून मला ज्या वेळेला पोलीस स्टेशनमधनं सोडलं तेव्हापासून माझा जीव असा कासावीस झाला होता, मी कधी जातो आणि तुम्हाला सगळ्यांना भेटतोय। मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। आपण जी काही सुरुवात केली होती मराठी एकीकरण समिती, मनसे, आपण सगळ्यांनी, सर्व पक्ष, उभाटा या सगळ्यांनी मिळून आपण जी सुरुवात केली होती त्या सुरुवातीला यश आलं। पोलिसांनी कितीही दडपशाही केली, आज सकाळपासून जवळजवळ 1,500 आपल्या पदाधिकाऱ्यांना अटक केल्याच्या नंतरही तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलात। आता असं पकडूया, जर आपल्या कोणाला पकडलं नसतं आणि हा मोर्चा सुरळीत पार पडला असता तर मी खात्रीने सांगतो हा मोर्चा किमान 50,000 लोकांचा झाला असता। अशीच एकजूट आपण मराठी माणसासाठी दाखवूया। आज तुम्ही जे केलं ते खूप महत्वाचं होतं। मी नेहमी मागच्या 5-6 दिवसापासून ही घटना ज्या वेळेला घडली तेव्हापासून आमची जी काही चर्चा चालायची, आज एकाने मोर्चा काढला, उद्या दुसरे मोर्चा काढले असते। आणि इथला जो एक आमदार आहे भिकारडा, तो नेहमी सांगतो की मीरा भाईंदर मध्ये मराठी माणूस 12-15% आहे, जेवढे आहेत तेवढं तुला पुरून उरणार एवढं नक्की। त्यामुळे एक चेतावणी देतो की ह्याच्या पुढे आमच्या नादाला लागायचं मराठी माणूस कोणाला ऐकणार। आपली एकजूट, आपली एकजूट, आपली एकजूट, मराठी माणूस आगे बढ़ो। म मराठीचा, म मुंबईचा, म मीरा भाईंदरचा आणि म महाराष्ट्राचा। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। आपण सगळे आजचं जे आंदोलन आहे ते आज आपण इथे थांबवूया। आपल्याला जे आवश्यक होतं, आज पोलिसांनी दबाव टाकल्याच्या नंतरही आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात, हा मेसेज अख्ख्या महाराष्ट्रात गेला। जिथे कुठे असा दबाव टाकण्यात येईल तिथे असाच मराठी माणूस पुन्हा रस्त्यावर येईल, हे सगळ्यांना कळलं। आता आज हे मीरा रोड आहे, आता हे जर ठाण्यात घडलं असतं तर तुम्ही विचार करा काय घडलं असतं। त्यात माझ्यासोबत राजन विचारे पण आहेत, त्याचा अर्थ काय झाला असतं कळलं तुम्हाला। त्यामुळे याच्या पुढे मराठी माणसाच्या नादाला कोणी लागेल त्यांनी लक्षात ठेवा, आम्ही आता एकत्र होणार। एवढं वेगळं व्हायचं तेवढं झालं, आता याच्या पुढे मराठीसाठी आम्ही एकत्र आहोत, आपण सगळे एकत्र राहू। सर्व राजकीय पक्ष, सर्व संस्था यांच्या सहभागाला आम्ही मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून धन्यवाद देतो। आपण मराठी एकीकरण समितीच्या हाकेला साथ देऊन आज या ठिकाणी सर्व पक्ष त्याबद्दल आपले आभार। धन्यवाद। तर हा आपण या ठिकाणी पाहतोय अविनाश जाधव आलेले होते, त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला। आजचं आंदोलन थांबवूया, मात्र दबाव येईल तेव्हा तेव्हा मराठी माणूस रस्त्यावर उतरणार आणि आता मराठी माणूस एक झालेला आहे। इथला 12 ते 15% मराठी मतदार इथल्या आमदाराला पुरून उरणार असा थेट इशारा अविनाश जाधव यांनी दिलेला। आजचं आंदोलन थांबवूया असं म्हटलं गेलंय, मात्र तरीही